तर इथे सकाळी सकाळी चालू होते आमच्या मिरच्या वगैरे खुडायचं काम, आणि तेवढ्यात आम्हाला मदत आली. तर तुम्हाला जर कामासाठी कोणी लागत असेल तर सांगून द्या, यांना घेऊन जाऊ आपण. ओके. आणि त्यानंतर जय शिवराय मित्रांनो, सकाळी सकाळी आपण निघालो होतो मिरच्या वगैरे घेऊन. त्यानंतर इतका भारी रोड लागला का विषयच नाही, कारण की इतका खतरनाक पाऊस झाला होता, रोडची अवस्था इतकी खतरनाक झाली होती. त्यानंतर पुढे दादानी पाय वगैरे धुतले आणि आम्ही निघालो डायरेक्ट गावाकडे. ही गावाची पाण्याची टाकी बघू शकता, तिथून आम्हाला पिण्याचं पाणी येतं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या गावचा बाजार आहे. आपण आलो तिथं मिरच्या वगैरे दिल्या, आणि त्यानंतर इथं आपण सोसायटीमध्ये म्हणजे इथं आलो होतो आपलं रेशनचं हे घेण्यासाठी. रेशनची पावती वगैरे काढली आणि आपण डायरेक्ट पोहोचलो बाजारामध्ये. तर आपण खारे शेंगदाणे वगैरे घेतले, खूप आवडीचे. आणि त्यानंतर आपण पण निघालो घरी आलो. आणि तेवढ्यात आम्हाला एक आठवलं काम. तर त्यानंतर दादाला घेऊन निघालो होतो आपण निफाडकडे जाता जाता आपल्याला मस्तपैकी एक बुरबुरीचा पाऊस लागला, कारण की पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस तर चालूच राहणार, त्याचा काही विषयच नाही, कधी पण येतो कधी पण जातो. आणि आपण पोहोचलो डायरेक्ट मित मोबाईल शॉपिंग निफाडमध्ये. तिथं गेल्यानंतर आपल्या मोबाईलला ग्लास वगैरे टाकले, एकदम खतरनाक. आणि इथे ना तुम्हाला सर्व प्रकारचे मोबाईल्स वगैरे उपलब्ध होतील. एकच नंबर दुकान आहे बरं का. त्यानंतर आपण घेतोय कृषी सेवा केंद्र. तिथून आपण प्रसिद्ध गौरव वडापाव मध्ये आलो, कारण की तिथं एकदम प्रसिद्ध चविष्ट वडापाव भेटतो. तर मित्रांनो, तुम्ही कधी जर आलात ना तिथं गौरव वडापाव मध्ये जा, एकच नंबर वडापाव लागतो. मग आम्ही पण मस्तपैकी दोन वडापाव घेतले, एकच नंबर वाटलं, एकच नंबर चविष्ट. मित्रांनो, तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकतात. आणि त्यानंतर आपण एक इथं आलो, औषधांची माहिती वगैरे घेतली, औषध वगैरे, आणि आम्ही पण निघालो घराकडे. मित्रांनो, व्हिडिओ बघू नका, आम्ही जातो घरी. फॉलो करून घ्या, कमेंट करून घ्या. तुम्हाला पण असेच नवीन रोजचे रोज नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर